सो हा आयफोन 17 प्रो मॅक्स आहे. याला घेऊन मला साधारण 15 दिवस झाले असतील. याच्या आधी माझ्याकडे 15 होता, आयफोन 15. सो मी दोन्ही मध्ये कंपॅरिझन सांगणार आहे, आज रिव्ह्यू सांगणार आहे. तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला हा मोबाईल घेतला पाहिजे का. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जर बजेट असलं चांगलं, तुमचे फॉलोअर्स 100K पेक्षा जास्त असले किंवा युट्यूबला सबस्क्रायबर 100K पेक्षा जास्त असले आणि तुम्ही त्याच्यात अर्निंग जनरेट कराल तर तुम्ही हा मोबाईल घ्या. नाही तर तुम्ही आयफोन 15 घेऊ शकता, कारण 3 आयफोन 15च्या प्राइस मध्ये हा 17 प्रो मॅक्स येतो. तर एवढे पैसे या मोबाईल इन्व्हेस्ट करणं वरती नाही असं म्हणेन मी. जे नवीन कंटेंट क्रिएटर आहे त्यांनी आताशी स्टार्ट केलंय, त्यांनी एवढे पैसे या मोबाईलसाठी स्पेंड करायची गरज नाही. कारण क्लॅरिटी मध्ये जास्त चेंज होत नाही, थोडा चेंज होतो तो की एखाद्या नवीन माणसाला कळून पण येणार नाही. अशा क्लॅरिटी मध्ये चेंजेस थोडाफार भेटतो. बाकी याच्यामध्ये एक्स्ट्राच्या जास्त काय गोष्टी भेटतील नाही ज्या की कंटेंट क्रिएटरला युज होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अर्निंग करत असले तर हा मोबाईल युज करा. बॅटरी बॅकअपच्या बाबतीत जर म्हटलं तर बॅटरी बॅकअप बऱ्यापैकी सेमच भेटेल तुम्हाला 15 प्लस मध्ये आणि आयफोन 17 प्रो मॅक्स मध्ये. त्यामुळे बॅटरी बॅकअपचा चेंज नसणार आहे. कॅमेरा क्लॅरिटी थोडी इम्प्रूव्ह होते, थोडी म्हणजे अशी लई जास्त इम्प्रूव्ह होते असं पण नाही. 3 पट 15 प्लस पेक्षा 3 पट क्लॅरिटी 17 प्रो मॅक्स मध्ये वाढणार आहे असं पण नाही होत. तो त्याच्यामुळे याला जेव्हा पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्यावेळेस विचार करून इन्व्हेस्ट करा. आणि ईएमआय वर जर घेत असल्या ना तर मी सजेस्ट करेल की आयफोन 16 घेऊ शकता, मी 17 घेऊ शकता किंवा 15 घेऊ शकता. एवढे पैसे इन्व्हेस्ट करायची या मोबाईलसाठी गरज नाहीये. सो बेस्ट ऑफ लक. तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा, मी सांगायचं नक्की ट्राय करा. बाय.